नमस्कार, स्वागत आहे आपल्या शिवशिव कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त असा गोळ आंबा तयार करणार आहे। तर अगदी करायला सोपी रेसिपी आहे। तर चला सुरुवात करूया। इथे मी 2 तोतापुरी आंबे घेतलेले आहेत। तुम्ही कुठल्याही आंब्याचा वापर करू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते। तर अगदी परिपक्व आंबे आपल्याला घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये कोय तयार झालेले असतील असे। तर ह्या आंब्यांना मी अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं, त्यामुळे ह्याच्यातील जो रुचिक असतो तो पूर्णतः निघून जातो। त्याच्यानंतर आपल्याला हे स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि साल काढून घ्यायचे आहे। तर बघा इथं मी आंब्याची साल काढून घेतलेली आहे। दोन्ही आंब्याची पण साल याच पद्धतीने काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला हे खिसायचं आहे। तर जे खिसणीची मोठी साईड आहे त्या साईडनं मी खिसत आहे, त्यामुळे आंब्याचा खिसा लांबसडक पडतो। तर आंबा उभा धरायचा, त्यामुळे आंब्याचा खिसा लांबसडक पडतो आणि शिजवताना तो एकदम मॅश होत नाही। जर तुम्हाला गोळ आंब्याचं टेक्स्चर हे जाम किंवा जेली टाईपचं हवं असेल तर खिसणीच्या छोट्या साईडनं खिसून घ्यायचं, म्हणजे त्या टाईपचं टेक्स्चर हे येतं आणि त्यामुळे आपण ते ब्रेडबरोबर मस्त असं खाऊ शकतो। तर इथं हा आपला आंबा खिसून झालेला आहे। दुसरा पण आंबा आपण याच पद्धतीने खिसून घेऊया। कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 1 चमचाभर आपण तूप टाकून घ्यायचं आहे। तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण छोटासा दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे। जास्त पण टाकायचं नाही, कारण आपण 2च आंब्याचे गोळ आंबा करतो, त्यामुळे अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर 3 ते 4 लवंगा आपण तुपामध्ये 5 ते 6 सेकंद ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर जो आपण किसलेला आंबा होता तो टाकायचा। तर आंबा आपल्याला मोजूनच टाकायचा आहे। तर 1 वाटी फुल भरून आपला हा आंब्याचा खीस तयार झालेला आहे, त्यामुळे आपल्याला गुळाचं प्रमाण पण व्यवस्थित असं टाकता येईल। तर बघा या पद्धतीने 1-2 मिनटं फक्त आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण गूळ टाकून घेऊया। तर इथे 1 वाटी भरून गूळ टाकून घेतलेला आहे। हे तोतापुरी आंबे जास्त आंबट नसतात, त्यामुळे मी 1 सपाट वाटी गूळ वापरलेला आहे। पण आंबे जर जास्त आंबट असतील तर गुळाचा थोडा जास्त वापर करायचा आहे। आता आपण याला 2-3 मिनटं आणखी व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि याच्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे, त्यामुळे आपला आंबा व्यवस्थित असा शिजला जातो। तर बघा 4-5 मिनिटांनी हे मिश्रण या पद्धतीने असं तयार होतं। आता आणखी 5 ते 6 मिनिटं आपल्याला असंच मिश्रण दाटसर होईपर्यंत थांबायचं आहे। तर बघा मिश्रण थोडं दाटसर झालेलं आहे। आता आपण ह्या मिश्रणाचं चेक करायचं आहे, कारण आपल्याला 1 तारेचा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने हा पाक तयार झाला की समजायचं आपला गोळ आंबा तयार झालेला आहे। जर अशी तार तयार नाही झाली तर आणखी आपल्याला आंब्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। जर व्यवस्थित असं तार तयार झाली नाही तर गोळ आंब्याला बुरशी लागते, त्यामुळे शक्यतो 1 तारेचा पाक तयारच करायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता थंड होऊन द्यायचं आणि एका ग्लासच्या जारमध्ये स्टोअर करायचं आहे। तर बघा या पद्धतीने मस्त असा आपला गोळ आंबा तयार झालेला आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।